मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची ते भेट घेतील। देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होण्याची सुद्धा शक्यता आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। शिवाजी, काय नेमका अजेंडा आहे मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्याचा आणि एकीकडे मंत्रिमंडळात बदल होण्याची चर्चा सुरू आहे, माणिकराव कोकाटेंच्या विरोधात रान पेटलेला आहे, त्या अनुषंगाने या दौऱ्याला महत्त्व आहे? अगदीच या सगळ्या पार्श्वभूमीवरती या दौऱ्याला एक महत्त्व प्राप्त होतं। खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेश दौऱ्यावरती आहेत, त्यांची भेट होणार नाही, मात्र बाकी भाजपच्या इतर वरिष्ठ नेत्यांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भेट घेण्याची शक्यता आहे। दुसरीकडे एक जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्र जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये सुरू होत आहे आणि कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती विशेष अध्यासन केंद्र हे दोन केंद्रांचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। मात्र हे उद्या 5 वाजता आहे। मात्र त्या अगोदरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री दिल्ली दौऱ्यावरती येत आहेत आणि ते वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहे। याचं कारण देखील महत्त्वाचं आहे। त्यामध्ये राज्याचं जे विधिमंडळ अधिवेशन पार पडलं त्या विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान मंत्र्यांच्या समोर कथितरित्या समोर असलेल्या पैशाच्या बॅगा असो किंवा अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने कथितरित्या गाजत असलेल्या हनी ट्रॅपचं प्रकरण असो, मंत्र्या समोर आमदारांच्या कार्यकर्त्यांची झालेली हाणामारी असो, त्याचबरोबर खरं शिवाजी, घटना बऱ्याच घडलेल्या आहेत मागच्या काही दिवसांमध्ये, त्यामुळे या सगळ्या घटनांवर चर्चा होणार का आणि त्यानंतर मग दिल्लीतलं जे नेतृत्व आहे ते या घटनांसंदर्भात काय भूमिका घेतं याकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी।